पनवेलच्या विकासाचा वचननामा देत असताना लोकहितासाठी, प्रगतीसाठी, पनवेलच्या परिपूर्ण विकासासाठी हा वचननामा आपल्यासमोर ठेवतोय. पनवेलकराचा पहिला जटिल प्रश्न आहे मालमत्ता कराचा प्रचंड बोजा. कलम 129 अंतर्गत पनवेलकरांना जुनी महानगरपालिका क्षेत्र सोडता साऱ्यांनाच याचा लाभ होईल, त्याची अंमलबजावणी करून जवळपास कर रचनेमध्ये 60-65% दिलासा देण्याचा आम्ही मंडळींनी ठरवलेला आहे. पनवेलकराचा दुसरा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि जटिल समस्या ही पाणी पुरवठ्याची. पाणी पुरवठ्यामध्ये काही तातडीची उपाययोजना करून सर्क्युलेशन सुधारणं, भाजपवाल्यांचे आणि प्रशांत ठाकूरांचे जे टँकर माफियांची लॉबी आहे, ती टँकर माफियांची लॉबी तोडून मिळणारं पाणी सर्वसामान्य पनवेलकरापर्यंत पोचवणं. आज ते टँकर माफियांच्या माध्यमातून बिल्डरच्या साईट्सवर जात आहे, ते काही कारखान्यांना जात आहे. त्याऐवजी आलेलं पाणी पुरेपूर सहकारी गृहनिर्माण संस्थांना आणि गावांना पोचवण्याचा निर्धार आपण करू. हे तातडीनं करत असताना पनवेलच्या लॉंग टर्मच्या पाणी पुरवठा सुधारण्यासाठी जलस्रोत विकासाचा प्रयत्न आम्ही मंडळी करणार आहोत. जे काम 16 वर्षामध्ये प्रशांत ठाकूरांनी करण्याचा विचारही केला नाही, ते 5 वर्षामध्ये लाईनअप करून त्याचा दिलासा पनवेलकरांना पाण्यासाठी मिळेल, हा आमचा प्रयत्न राहणार आहे. पनवेलच्या वीज पुरवठ्याची कथा आपण बघितली. कळंबोलीमध्ये पंकजाताईंना त्या ठिकाणी मोबाईलच्या बॅटऱ्या लावून प्रचारसभा करावी लागली. भविष्यात अशी पाळी कुणावरही येऊ नये म्हणून विद्युत पुरवठ्यात त्या ठिकाणी मासिव सुधारणा करून आपण पनवेलच्या जनतेला अखंडित वीज पुरवठा देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी सोलार पॉवरचा जास्तीत जास्त वापर करण्याचा नियोजन आपण महापालिकेच्या वतीनं करू. शिक्षणाच्या बाबतीत पनवेल किंवा खारघर हा शैक्षणिक हब म्हणून गणला जातोय, पण महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या 9 वर्षामध्ये एखाद दुसरी दिवा पाटील शाळा सोडली तर कुठलाही प्रयत्न केला नाही. अतिशय गतीनं त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेच्या मुलांना मुलींना CBSEचं शिक्षण महापालिकेच्या वतीनं देण्याचा आपण प्रयत्न करू. तरुणांना या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारून मेडिकल कॉलेजची नियोजन महापालिकेच्या माध्यमातून आपण करण्याचा संकल्प करतोय. पॉलिटेक्निक्स असतील, देशाच्या ज्या शैक्षणिकदृष्ट्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत त्या पनवेलच्या परिसरात आणण्याच्या दृष्टीनं नियोजनबद्ध पावलं त्या ठिकाणी आपण शासकीय आस्थापना जशी IIT असेल, IIM असेल किंवा आणखीही वैद्यकीय क्षेत्रातल्या मोठ्या आस्थापना या ठिकाणी येतील, हा प्रयत्न आपण करू. पनवेलला पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित करण्यासाठी नगरपालिकेचं जे देरंग धरण आहे त्या ठिकाणी पर्यटन स्थळ आपण चांगल्या पद्धतीचं, जे पनवेलकरांना अतिशय जवळ आणि अतिशय चांगल्या सुविधा देऊन निसर्ग पर्यटनाचा एक चांगला अनुभव घेता येऊ शकेल असं करू. पनवेलच्या खारघरच्या वरच्या बाजूला पांडवकडा धबधबा आहे. या पांडवकड्याचं चांगल्या पद्धतीनं संवर्धन करून त्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय परिपूर्णरित्या करून पावसाळ्यामध्ये आपण बघतोय की त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात लोकांना रोखलं जातं. त्याऐवजी पावसाळ्यामध्ये कितीही परिस्थिती जरी पावसाची असली तरी त्या पर्यटन स्थळावर जीवाला कुठलाही अपाय न होता सुरक्षितपणानं पर्यटक या धबधब्याचा आणि पावसाचा आनंद घेऊ शकतील, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू. खारघरचं हिल जे आहे ते चांगल्या पद्धतीनं, जशा की कोकणामध्ये विशेषतः किंवा घाटमाथ्यावर देवराया वगैरे आहेत,
तशा पद्धतीनं देवरायांचं जाळं उभारून त्या ठिकाणी पशुपक्षी पुन्हा कसे निसर्गाशी समरस होऊन येतील हा प्रयत्न करून एक चांगलं पर्यटन स्थळ त्या ठिकाणी आपण उभारून घेऊ. धार्मिक बाबतीत पनवेलमध्ये अनेक शहरांमध्ये जी मंदिरं वगैरे झालेली आहेत त्या सर्व धार्मिक स्थळांना अधिकृत घोषित करण्याचा प्रयत्न आपण करू. जे भूखंड त्या ठिकाणी आहेत ते व्यवस्थितरित्या उपयोगात आणून सर्व धर्मीय धार्मिक स्थळं डेव्हलप करून प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या धार्मिक गतिविधी त्या ठिकाणी पार पाडता येतील. मग हिंदू असो, मुसलमान असो, शीख असो, ख्रिश्चन असो, जैन असो, या साऱ्यांसाठी ह्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. आपण आरोग्याच्या बाबतीत जेव्हा चर्चा करतो तेव्हा जर MGMची हॉस्पिटल्स कामोठे आणि कळंबोलीत नसती तर हजारो पनवेलकरांचे प्राण त्या ठिकाणी गेले असते. महापालिकेच्या वतीनं चांगल्या स्पेशालिटी हॉस्पिटलचं, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं जाळं उभारू. स्त्रियांच्या आरोग्याच्या जतन करण्याच्या दृष्टीनं महिलांसाठीच्या रुग्णालयांचं जाळं करू. बालकांसाठी, मुलांसाठी चाइल्ड हॉस्पिटलच्या व्यवस्थित सुविधा करू. अगदी रक्तपेढ्यांपासून एक सुनियंत्रित आणि सुनियोजित अशी यंत्रणा आरोग्याची पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभी करू, जेणेकरून कुणालाही मुंबईकडे आरोग्यासाठी धाव घ्यावी लागू नये त्या दृष्टीनं प्रयत्न करू आणि कुणाच्याही जीविताला अपाय होऊ नये ती काळजी आपण घेऊ. पनवेलमध्ये झोपडपट्ट्यांचं जाळं जे सुरुवातीपासून होतं ते आत्ता गोरगरिबांची संख्या वाढल्यामुळे जास्तीचं झालेलं आहे. या 60 झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन SRA योजनेअंतर्गत करू. या ठिकाणी तो आमचा अतिशय महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प असेल, कारण प्रशांत ठाकूर ह्या झोपडपट्टीवासियांना PM आवासच्या माध्यमातून 23.5 लाख रुपये भरा आणि घरं घ्या सांगतायत. पण आमचा मात्र प्रयत्न आणि निर्धार हा SRAच्या माध्यमातून अगदी जे 2-2.5 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे किंवा अन्य भरावे लागतात तेवढा पुरता मर्यादित पैसे भरून या ठिकाणी त्यांना घरं कशी मिळतील हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पनवेल हे सांस्कृतिक नगरी म्हणून प्रसिद्ध होती. राज्यातली पहिली नगर परिषद म्हणून पनवेलची स्थापना झाली आणि तदनंतर रहमतपूरची स्थापना झाली. ह्या नगरीचं सांस्कृतिक वैभव अतिशय मोठं होतं. एक काळ असा होता की महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त एकता फेरी ज्या वेळेस शासनानं चालू केली त्यावेळेस पनवेलमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरलेली होती. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं आदिवासी विवाह सोहळे ज्या वेळेस पनवेलमध्ये व्हायचे, जे प्रशांत ठाकूर यांनी कर्मदरिद्रीपणानं बंद करायला लावले डिपार्टमेंटला, त्यावेळेस उभी पनवेल त्या आदिवासी बांधवांना ओवाळण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरायची. कला, क्रीडा आणि संस्कृतीची अतिशय मोठी परंपरा या पनवेलला होती. आज संस्कृती हा शब्द पनवेल शहरासाठी आहे की नाही असा प्रश्न पडतो. त्या ठिकाणी पुन्हा सांस्कृतिक उपक्रमांची आणि एकंदरच पनवेलची राजकीय सामाजिक संस्कृती दृढ करण्याच्या दृष्टीनं आम्ही मंडळी काही तज्ज्ञांना या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं सामाजिक संघटनांच्या माध्यमातून बोलावून खऱ्या अर्थानं पनवेल पुन्हा सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न, आज जी ठाकूर कंपनीनं पनवेलची संस्कृती बिघडवलेली आहे ती पुनरुपी स्थापित करू आणि सांस्कृतिक व कला क्रीडा उपक्रमांना या ठिकाणी मोठी परंपरा पुन्हा मिळवून देऊ. जी परंपरा कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या कला क्रीडा संस्कृतीनं जपलेली होती, जे रोटरीच्या महोत्सवानं जपलेली आहे, अशा पद्धतीनं पुनरुपी या गोष्टी आपण मार्गस्थ करू. उद्यानं आणि तलावांच्या बाबतीत आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करू.
आज वडाळा तलाव जे झालंय त्याची पाळंमुळं कुठंतरी संदीप पाटील, जे.एम. म्हात्रे हे नगराध्यक्ष असताना जी चळवळ झाली त्याच्यात दिसतायत. एकच ते स्थान त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेमध्ये आज आहे. जागोजागी असे तलावांचं सुशोभीकरण करू, ज्या ठिकाणी आपल्या बाया बापड्या, वृद्ध माणसं आरामात बसू शकली पाहिजेत, काम करू शकली पाहिजेत, त्या दृष्टीनं करू. त्यासोबत निसर्गाचं जतन त्याही ठिकाणी कसं करता येईल. आज काही कामं ह्यांनी केलीत ती कॉन्क्रीटचं जंजाळ या ठिकाणी या तलावांमध्ये, पाणी कमी आणि कॉन्क्रीट जास्त असं व्यस्त त्या ठिकाणी नियोजन आहे. त्याऐवजी जास्तीत जास्त जलसाठे, जलस्रोत विकसित करून, मर्यादित बांधकाम करून पण निसर्गाशी जवळीक साधणारे ठिकाणं निर्माण करू. पर्यावरणाच्या बाबतीत मी मगाशी उल्लेख केला की खारघर हिलवर आपण देवरायांचं जाळं उभं करू. तद्वत गावागावांमध्ये ज्या गुरचरणीच्या जमिनी आहेत किंवा फॉरेस्टचे काही पट्टे आहेत त्या ठिकाणी वृक्षारोपण करून, देवरायांची निर्मिती करून, काही ठिकाणी जसं आपण बघतो की मियावाकी जंगलांची निर्मिती करू. पनवेल रोटरी क्लबनं पनवेल शहरामध्ये घनदाट जंगलाचा प्रयोग केला, अतिशय यशस्वीपणानं केलेला आहे. तशा पद्धतीच्या संस्थांना साथीला घेऊन महापालिकेच्या माध्यमातून आज हे शहर धुळीचं शहर म्हणून प्रसिद्ध पावलेलं आहे. तसं ते न राहता हिरवं कंच शहर म्हणून या शहराचा नावलौकिक होईल त्या दृष्टीनं आपण नियोजन करू. पर्यावरणासोबतच प्रदूषणाचा जो राक्षस या शहरामध्ये आहे, प्रचंड वाहतूक कोंडी, आणि त्या वाहतूक कोंडीमुळं रस्त्यावर सातत्यानं वाहनं चालू स्थितीमध्ये एक्सलेटर दाबत 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 सिग्नल्सवर आणि लाईनमध्ये असतात. त्याच्यातून प्रचंड प्रदूषण होतंय, कंपन्यांच्या माध्यमातून प्रदूषण होतंय. ते सारं रोखून या ठिकाणी ह्या शहरामधनं जाणाऱ्या ज्या 3-4 प्रमुख नद्या आहेत, गाडी नदी आहे, कासाडी नदी आहे, घोट नाला आहे, त्याच्यानंतर वळवलीचा नाला जो कळंबोलीत येतोय, कामोठ्यात येतोय, हे सारे नाले नद्या एकदम स्वच्छ करून त्या ठिकाणी दोन्ही तीरावर चांगल्या पद्धतीनं जंगल विकसित करून आणि पाण्याचा दर्जा अतिशय चांगला राखून या ठिकाणी आज जे नाकावर बोटं ठेवून चालावं लागतं त्याऐवजी विरंगुळ्यासाठी लोक, ज्येष्ठ नागरिक, मुलं, महिला त्या ठिकाणी बसतील अशा पद्धतीचं नियोजन या नद्यांच्या शुद्धीकरणाच्या माध्यमातून आणि पर्यावरणाच्या संवर्धनातून करू. प्रदूषणाच्या बाबतीत तळोदा MIDC असेल किंवा अन्य छोट्या मोठ्या वसाहती आहेत त्या कंपन्यांच्या बरोबर समन्वय करून वाहतुकीचा ताण कमी करून या ठिकाणी प्रदूषण कसं कमीत कमी होईल ते बघून एक चांगलं निर्मळ वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करू. फेरीवाल्यांचं या ठिकाणी विळखा या शहराला आहे. फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे, लोकांनाही त्या ठिकाणी सुविधा मिळाली पाहिजे. पण ते होत असताना कुठंही त्याच्यामध्ये अजागळपणा किंवा बेशिस्तपणा न येता अतिशय शिस्तबद्धरित्या आणि टाईम बॉन्डेड त्या ठिकाणी त्यांना व्यवसाय करता यावा. त्यांनी व्यवसाय करून गेल्यानंतर तो परिसर, जसा युरोपियन कंट्रीजमध्ये अशा पद्धतीचे मॉल्स असतात, एक ठराविक वेळ झाल्यानंतर ती जागा पुनरुपी सकाळ संध्याकाळ व्यवस्थितरित्या स्वच्छ केली जाते. त्यासाठी काही रक्कम, किरकोळ रक्कम सर्व्हिस चार्जेसच्या माध्यमातून त्यांच्याकडून वसूल करून स्वच्छता मेंटेन केली जाते आणि अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी असतं. तसा प्रयत्न आम्ही मंडळी या ठिकाणी निश्चितपणानं करू. आज IQI पण बघितला तर दिल्लीच्या पाठोपाठ मुंबईमध्ये नव्या मुंबईचा अतिशय खराब आहे, त्याच्यामध्येही पनवेलचा नंबर वरच्या श्रेणीत आहे. तो कमी करून अतिशय चांगल्या वातावरणाचं शहर, प्रदूषणाचा कमीत कमी त्रास नागरिकांना होणारं शहर म्हणून पनवेलची प्रतिमा निर्माण करण्याचा आम्ही निर्धार करतोय. या ठिकाणी पनवेलची निर्मिती महापालिकेची
ही प्रीमॅच्युअर्ड सातमाशी बाळ आपण जसं म्हणतो, खरी पनवेल महापालिकेच्या स्थापनेसाठी तयार नव्हती. पण प्रशांत ठाकूर यांना पनवेल नगर परिषद आपल्याकडं राखता येईल की नाही ही शंका होती, म्हणून त्यांनी घाईगर्दीनं या या शहराची महानगरपालिका निर्माण केली आणि त्यामुळे सिडको जो 56,000 कोटींचा स्मार्ट सिटी प्रकल्प या पट्ट्यामध्ये राबवणार होता, ती डेव्हलपमेंट सिडकोनं हाताकडता घेतली आणि रद्द झाली आणि शहराला जो विकासाचा पैलू वेगळा मिळणार होता तो त्यामुळे मिळाला नाही. सिडकोनं आपले हात आखडते घेऊन जी कामं त्यांच्या आधिपत्याखाली राहणार नाहीत ती कमी केली आणि त्याच्यातून सर्वसामान्य नागरिकाचं आणि शहराचं नुकसान झालं. त्या स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं पुनरुपी प्रयत्न करू आणि या स्मार्ट शहरामध्ये सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख राहील म्हणून या ठिकाणी आपण CCTVचं जाळं उभारू. मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राज्यामध्ये पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षाच्या पुढाकारानं विचुंबे ग्रामपंचायत असेल, कामोठे ग्रामपंचायत असेल, खारघर असेल, या ठिकाणी पोलिसांच्या मदतीसाठी आम्ही मंडळींनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून CCTVचं जाळं नेटवर्किंग त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्याचा चांगला फायदाही सुरक्षा व्यवस्थेला, पोलीस यंत्रणेला झालेला होता. महापालिकेच्या वतीनं पनवेल 100% सेफ राहील, सुरक्षित राहील म्हणून ते काम आम्ही मोठ्या प्रमाणात करू. त्याचं कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेची करू आणि त्याचसोबत महानगरपालिकेची डिझास्टर मॅनेजमेंटसाठीची जे दालन करू त्याच्याशी ते लिंक असेल, जेणेकरून महापालिकेला पालक संस्था म्हणून शहरामध्ये काय चाललंय किंवा अडीअडचणीच्या वेळेला काय करता येईल, काय केलं पाहिजे याची खडा माहिती त्या ठिकाणी उपलब्ध राहील. या दृष्टीनं आपण ती यंत्रणा या ठिकाणी राबवणार आहोत. एक गोष्ट या ठिकाणी आपल्याला निसंशयपणानं सांगू इच्छितो, निर्धारानं सांगू इच्छितो, आज पनवेल महानगरपालिका किंवा पनवेलच एकूण म्हणजे भ्रष्टाचाराचा प्रचंड अड्डा या ठाकूर म्हात्रे कंपनीनं, प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर आणि भाजपनं केलेला आहे. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार इथं शिष्टाचार म्हणून राबवला जातोय. प्रश्न रस्त्यांच्या कामाचा असेल, भ्रष्टाचार आहे. पावसाळी जी साफसफाई केली जाते प्री मान्सून, त्याच्यात भ्रष्टाचार केला जातो. त्या ठिकाणी गटर्स जे मान्सून पूर्वी केले जातात साफ, त्याच्यामध्ये या ठिकाणी गटारातला गाळ काढण्यात भ्रष्टाचार केला जातो. पावसाळ्यानंतरच्या झाडझुडपांच्या सफाईत भ्रष्टाचार केला जातो. आश्चर्याची गोष्ट तर अशी आहे की 9 वर्षात परिवहन सेवेच्या नावावर स्वतःची एकही बस नाही, पण बस थांब्यांचं जाळं मात्र भ्रष्टाचारासाठी उभं केलंय. जो बस थांबा 6-7 लाखाला मिळू शकतोय, त्या बस थांब्यासाठी 27,32,000 रुपये त्यांनी मोजलेत आणि जवळपास 10.5 कोटीचा भ्रष्टाचार याच्यामध्ये केलाय. म्हणजे प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आहे. त्या ठिकाणी कुठल्याही परवानगीला गेलं तरी भ्रष्टाचाराचं वंगण टाकल्याशिवाय काम होत नाही, अशी परिस्थिती आहे. पनवेल महानगरपालिकेची स्वतःची पनवेल शहराला मुंबईसहित सगळ्या शहरांशी आणि ग्रामीण भागाशी जोडणारी सक्षम अशी परिवहन सेवा आम्ही मंडळी उभी करू. बस नाही पण उदंड झाले बस थांबे असं पनवेलकराला बोलायची वेळ येणार नाही. त्या दृष्टीनं ही सेवा असेल आणि पनवेल उरणच्या संपूर्ण क्षेत्राला कनेक्टिव्हिटीचं एक वेगळा आयाम त्याद्वारे आम्ही मिळवून देऊ. ह्या ठिकाणी मगाशी मी आपल्याशी बोलत असताना तलावांच्या बाबतीत चर्चा करताना सांगितलं की तलावांचं सुशोभीकरण आणि हे करू. त्या ठिकाणी ह्या तलावातलं पाणी शुद्धीकरणाचं प्रकल्प आम्ही कार्यान्वित करू.
जेणेकरून त्या पाण्याचा वापर सतत फ्रिक्वेंटली होत राहील आणि जी पाण्याची टंचाई इतर वापराची आहे ती पनवेलकरांना कुठेतरी कमी होईल, त्या दृष्टीनं आम्ही हे नियोजनही करणार आहोत. पनवेलच्या सुरुवातीच्या कालखंडात ज्यावेळेस मी कॉलेजला वगैरे जायचो त्यावेळेस पनवेलचं एस टी स्टँड हे महाराष्ट्राला मुंबईशी जोडणारं अतिशय मोठं ठिकाण होतं. आज 13 वर्ष झाली प्रशांत ठाकूर यांच्या नाकर्तेपणामुळे हे एस टी स्टँड त्या ठिकाणी अतिशय भयानक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पडलेला आहे. डेव्हलपमेंट होणं राहिलं बाजूला, पण खंडहर असतं तशा पद्धतीनं हे झालेलं आहे. कुठलीही सुविधा त्या ठिकाणी नाही, पण नाईलाजानं लोकांना बस सेवेसाठी जावं लागतं. लाजिरवाणं प्रकार हा एस टी स्टँडच्या बाबतीतला आहे. तीच अवस्था पनवेलच्या ITIची आहे. पनवेलचं ITI हे कोकणातलं सर्वात मोठं ITI होतं आणि अतिशय सुंदर टुमदार दाट वनराईनं वेढलेलं हे ITI पनवेलकरांचं एक विसाव्याचं विरंगुळ्याचंही स्थान होतं. आज त्या ठिकाणी जायचं तर लोक घाबरतात अशी परिस्थिती आहे. छपराला ताडपत्र्या बांधलेलं, खिडक्या लटकलेल्या, जागोजागी अतिशय अस्वच्छ परिसर अशी त्या ठिकाणची एकंदर अवस्था झालेली आहे. त्याच श्रेणीमध्ये पनवेलचं प्रशासकीय कार्यालय आहे, जे कार्यालय विवेक पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन मार्गस्थ केलं. ते काम पूर्ण करण्याऐवजी आत्ता ज्या परिस्थितीत ते वापरायला चालू केलेलं आहे ते बनलं कधी आणि ते भंगार कधी झालं हे समजत नाही अशी परिस्थिती या प्रशासकीय कार्यालयाची झालेली आहे. पनवेलच्या कोर्टाच्या बाबतीत देखील विवेक पाटील साहेब, चंद्रशेखर सोमण, ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर आणि एकंदरच बार असोसिएशननं प्रयत्न करून कोर्टाच्या बाबतीतलं काम लाईनअप केलं. पण ते करत असताना आमदार म्हणून प्रशांत ठाकूरांनी पुढची जी पावलं करायला पाहिजे होती ती न केल्यामुळे आज त्या ठिकाणी प्रचंड कोर्टामध्ये गर्दीचा जमावडा झालेला दिसतो. त्याही बाबतीत प्रशांत ठाकूर हे अपयशी ठरलेले आहेत. BEd कॉलेज ही पनवेलची शान होती, BEd डाएट. पण दोन्हीच्या परिस्थिती आज बघितली तर ह्याही इमारती पडीक झालेल्या आहेत आणि त्याच्यातून पनवेलचं जे वैभव होतं ते वैभव या ठिकाणी आपण हरवलेले बघतोय. त्यांना पुनरुपी पुन्हा जुनं वैभव मिळवून देण्याच्या दृष्टीनं आम्ही मंडळी प्रयत्न करू. महापालिकेच्या प्रशासनाकडून अपेक्षा करत असताना त्यांना काम करण्यासाठी चांगलं वातावरण असावं लागतं. आज ते वातावरण या ठिकाणी नाही आहे. भ्रष्टाचाराच्या जंजाळामुळं अनेक कामं इच्छा नसतानाही चुकीची कामं ह्या प्रशासनाला करावी लागत आहेत. त्यांना सुशासन कसं असतं ह्याचा त्या ठिकाणी आदर्श घालून देण्यासारखं काम आम्ही मंडळी करू. त्याचसोबत जे कर्मचारी त्या ठिकाणी हंगामी म्हणून काम करतायत, मग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यापैकी काही कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, यांना कायमस्वरूपी करून त्यांची इफिशियन्सी वाढवून पनवेलला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून चांगलं काम आपण मार्गस्थ करू, हाही विश्वास या ठिकाणी मी आपल्याला द्यायला मागतोय. या ठिकाणी पनवेलच्या पाणी पुरवठ्याचा प्रकल्प हा प्रचंड रेंगाळलेला आहे. उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्याला गती देण्याचं काम आम्ही केलेलं होतं, पण तदनंतर प्रशांत ठाकूरांनी हालचाल न केल्यामुळे आज पनवेलकर पाण्यासाठी आसुसलेला आहे. ते लाईनअप करण्याचा प्रयत्न आपण करूया. पनवेलमध्ये सर्व शालेय विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत बस सेवा पुरवण्याचा संकल्प आम्ही मंडळी करतोय. ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस सेवेचा लाभ पनवेलमध्ये मिळावा म्हणून आम्ही नियोजन करतो. विधवा व परित्यक्त्या महिलांना महिन्याला 2500 रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्याचा, पेन्शन देण्याचा आमचा संकल्प असणार आहे. त्या दिशेनंही आम्ही मंडळी नियोजन करू.
या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना महिना 2,000 रुपये पेन्शन देण्याचं प्रायोजन आम्ही आमच्या एकंदर कामकाजामध्ये करू. पनवेलचं आंतरराष्ट्रीय व्हिजन आपल्यापुढं मांडत असताना तलाव पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या बाबतीत एक मॉडेल आम्ही डेव्हलप करायला मागतो, जेणेकरून तलावांचं हे पाणी वापरलं जाईल, त्याचा पुनर्वापर होईल, तलाव स्वच्छ राहतील आणि जी स्केअरसिटी पनवेलकरांना पाण्याची आहे त्याच्यामध्ये कुठेतरी थोडाफार दिलासा मिळेल. पनवेलमध्ये जे नद्यांमध्ये आज सांडपाणी येते, गाडी असेल किंवा कासाडी असेल, ते जागीच त्या ठिकाणी रोखून STP प्रकल्पांची अंमलबजावणी करून ह्या नदीचं पाणी खऱ्या अर्थानं निर्मळ असेल हा प्रयत्न आम्ही करू आणि ह्या पाण्याचा पुनर्वापर जास्तीत जास्त पिण्याव्यतिरिक्त करून गार्डनिंग असेल किंवा अन्य बाबींसाठी असेल तो वापर करून पिण्याच्या पाण्यावर जो ताण येतोय तो कमी करण्याचा प्रयत्नही आम्ही करू. पाणी पुरवठ्याच्या तात्पुरत्या सुविधा करत असताना लॉंग टर्मच्या दृष्टीनंही पाणी पुरवठ्यासाठी आम्ही प्रयत्न करू, ज्याच्यामध्ये आपण पनवेलचा जो गाडेश्वर डॅम आहे त्याची उंची एक 10 मीटरनं वाढवणं, मोरबे धरण जे पनवेलच्या वरती आहे त्याचं स्ट्रेंथनिंग आणि उंची वाढवणं, पनवेलच्या वरती भेकरा म्हणून शिरवली ग्रामपंचायतीच्या हद्दीची साईड आहे ती रिलायन्सवाले स्वतःच्या SEZसाठी डेव्हलप करायला मागत होते. त्यांना आम्ही विरोध केला की हे पाणी पनवेल शहराला आणि परिसरातल्या ग्रामपंचायतींना मिळणार असेल तरच आम्ही या कामाला सहकार्य करू. ते धरण लाईनअप करण्याचा प्रयत्न आपण करू. खारघरच्या वरती तळोजे ग्रामपंचायतीचं जे पाणी पुरवठ्याचं डॅम आहे जुनं, त्याचा विस्तार वाढवून उंची वाढवून त्याची साफसफाई करून त्या ठिकाणी अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करू. त्यासोबत आपण जी पनवेलच्या पाणी पुरवठ्याची एकंदर परिस्थिती आपण बघतोय की अमृत योजनेचं काम जरी झालं तरी पनवेल प्यासीच राहणार आहे. नैनाचं क्षेत्रही वाढतंय. त्या अनुषंगानं आपण कोलाडपासून पुंडलिका नदीचं पाणी जे समुद्राला जाऊन मिळतं त्या पाण्याचा वापर पनवेलसाठी करण्याच्या दृष्टीनं नियोजन करू. आपण पाताळगंगेचं जे पाणी काही प्रमाणात आजही समुद्राला मिळतंय त्याचा वापर करून घेऊ आणि सिडकोनं जे आत्ता डोळ्यासमोर ठेवलेलं आहे उशीर, शिलार किंवा कोंढाणा डॅम, ते तातडीनं कसं होईल त्या दृष्टीनंही आम्ही मंडळी प्रयत्न करू. म्हणजे तात्पुरते उपाय आणि लॉंग टर्मचे उपाय याच्यातून पनवेल महानगर क्षेत्रालाच आणि त्याचसोबत नैनाच्या पाण्याचाही प्रश्न मिटेल आणि पनवेल खऱ्या अर्थानं विकसित होण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. व्यवसाय उद्योग वाढण्यासाठी आपण त्या ठिकाणी हा प्रयत्न नक्कीच करणार आहोत. पाण्याचा अतिरिक्त साठा डेव्हलप करून आणि त्याचा कार्यक्षम योगरित्या वाटप करून नियोजन करून हे पाणी आपण पनवेलकरांना 24 तास पाणी देण्याचा प्रयत्न करू, मार्गस्थ लावू. पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण ज्या काही गोष्टी करायला मागतोय की पनवेल महानगरपालिकेच्या वतीनं हॉस्पिटल कम इन्स्टिट्यूट आपण डेव्हलप करायला मागतो, ज्याच्यात आरोग्य सुविधांचं ट्रेनिंगही दिलं जाईल. मेडिकल कॉलेजचंही प्रायोजन आम्ही समोर ठेवणार आहोत आणि पनवेलकरांना स्पेशालिटी हॉस्पिटलचं एक वेगळं सोय त्या निमित्तानं आपण करायला मागतोय. पनवेलचं जे आज पार्किंगच्या बाबतीत दुर्भिक्ष आहे ते दूर करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सेंट्रल बस डेपो डेव्हलप करून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्थित सुविधा करू. ज्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी मल्टीलेवल पार्किंग्स करू. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून वेगळा आयाम या सगळ्यामध्ये आपण ठेवू. पनवेलच्या ज्या काही खाडीपट्टा आहे त्याच्यामध्ये मॅनग्रोव्हचं बऱ्याच ठिकाणी जंगल आहे. या मॅनग्रोव्हमध्ये आपण त्या ठिकाणी मॅनग्रोव्हचे पार्क
जॉगिंग पार्क त्या ठिकाणी डेव्हलप करू, जागोजागी त्या ठिकाणी पाण्याचे साठे जे आहेत ते डेव्हलप करून त्या ठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी नागरिकांना एक चांगलं स्थान कसं डेव्हलप करता येईल हाही प्रयत्न ह्या बाबतीत आपण सातत्यानं करू. SRAच्या बाबतीत जसं आम्ही विश्वासानं सांगतोय तशीच नियोजन इतरही याच्या बाबतीत करून एक आदर्श शहर कसं डेव्हलप होईल त्या दिशेनं प्रयत्न करू. कारण शेवटी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या येण्यानं पनवेलचे पुढचे आयामही वाढलेले आहेत. सक्षमपणानं जे काम प्रशांत ठाकूर करू शकले नाहीत त्या कामांना आपण या ठिकाणी न्याय देऊ. मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन करून ही ST स्टँड पुनर्निर्माण रखडलेलं आहे ते मार्गस्थ लावू. ITIच्या बाबतीतलं काम लाईनअप करू. ही कामं करताना कुठंही त्याच्यामध्ये अडथळे येणार नाहीत किंवा भ्रष्टाचाराचा जो कॅन्सर आता पनवेल महापालिकेला झाला आहे त्यानं त्याच्यावर परिणाम होणार नाही ही काळजी देखील आम्ही घेऊ. पर्यटन स्थळांच्या सोबतीनं पाण्याचे साठे डेव्हलप करत असताना एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या साऱ्यांच्या माध्यमातून आपण उभं करू. जसं कळंबोली शहरामध्ये बस टर्मिनल उभं करण्याचा उल्लेख मी छेडला. मॅनग्रोव्ह वॉकचा या ठिकाणी नियोजन, त्या ठिकाणी कळंबोलीचा रोडपाली खाडीशी निगडीत पट्टा असेल, नावड्याच्या खाडीचा पट्टा असेल, तळोजाच्या बाजूचा किंवा मुरबी गावाच्या बाजूचा पट्टा असेल, या ठिकाणी मॅनग्रोव्ह वॉक आणि त्या ठिकाणी पाण्याचे साठे डेव्हलप करून नद्यांचं प्रदूषण कमी झाल्यानंतर त्या पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जैवविविधता कशी जोपासता येईल, या ठिकाणी माशांपासून ते प्राण्यांपर्यंत पक्ष्यांपर्यंत पुनरुपी निसर्ग कसा भरेल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. सर्व जाती धर्माच्या थोर पुरुषांची स्मारकं उभारण्याच्या दृष्टीनं चांगलं नियोजन करू. धार्मिक स्थळांच्या बाबतीत मी मगाशी उल्लेख केला तद्वत जे अंत्यविधीसाठीच्या सुविधा लागतात त्याकडं जातीनं लक्ष देऊ, जेणेकरून कुणालाही हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो ह्यांना कुठंही अंत्यविधीसाठी पळापळ करायला लागू नये. एक सामाजिक सलोखा जपण्याचं चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या वचननाम्याच्या माध्यमातून आम्ही करायला मागतोय. आणि 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ही जी काही वचनं आपल्यासमोर ठेवलेली आहेत त्यांना व्यवस्थितरित्या कार्यान्वित करून पूर्ततेच्या दिशेनं नेण्याचा आमचा निर्धार असेल. म्हणून ह्या वचननाम्याला आम्ही अखंड निर्धार लढा असं नाव दिलेलं आहे. पनवेलच्या विकासाची भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेली गाड्या बाहेर काढून पनवेल हे पुन्हा साऱ्यांच्या दृष्टीनं आदर्श शहर कसं होईल हा प्रयत्न या साऱ्याच्या माध्यमातून करू. आणि त्यासाठी आम्हा मंडळींना आपण 15 तारखेला मतदानाच्या माध्यमातून संधी देऊन महाविकास आघाडीची सत्ता पनवेलवर स्थापन करा अशी विनंती मी मतदार बंधू भगिनींना, मतदार राजाला या ठिकाणी करतो. धन्यवाद. लाल सलाम.